2004 मध्ये देशाच्या लोकसभेत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती। या निवडणुकीनंतर 145 खासदारांसह देशात पुन्हा एकदा काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष बनला। पण भाजपाही काही मागे नव्हता। भाजपाही 138 खासदार यावेळी निवडून आले होते। सत्ता स्थापनेसाठी 272 खासदारांच्या पाठिंब्याची गरज होती। अटलजींच्या नेतृत्वात भाजपाने आधीच या जुळवाजुळवीच्या राजकारणातून माघार घेतली। त्यामुळे काँग्रेसने कधीच तोंड न पाहिलेल्या पक्षासोबत सुद्धा आघाडी करून यूपीएची स्थापना केली। या यूपीएमध्ये तेव्हा डावे पक्ष पण सामील होते। सोनिया गांधींच्या परदेशी असण्याचा मुद्दा आधीच गाजला होता। त्यामुळे त्यांनी मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदी बसवलं। पण त्या काळातील अनेक पत्रकारांच्या आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या खुलाशावरून हेच लक्षात येतं की पंतप्रधान जरी मनमोहन सिंग असले तरी सरकार सोनिया गांधी आणि त्यांचे काही मंत्री चालवत होते। त्या काळात काही मंत्र्यांच्या हातात पंतप्रधानांपेक्षाही जास्त ताकद होती। काळ बदलला। एकेकाळी 2 खासदार असलेला पक्ष आज सत्तेत बसला। आता काँग्रेस सत्तेतून हद्दपार होऊन तब्बल 10 वर्षाचा काळ लोटलाय। यूपीएच्या काळात काँग्रेसचे सर्वात शक्तिशाली असणाऱ्या मंत्र्यांची सद्यस्थिती नेमकी काय आहे, त्यांचे स्थान नेमकं कुठे आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत। नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत। तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेल्या संजय बारू यांनी आपल्या द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकात दावा केला आहे की 2004 मध्ये मनमोहन सिंग यांना स्वतःकडे अर्थ खाते हवे होते। नरसिंह राव यांच्या काळात अर्थमंत्री म्हणून त्यांची कामगिरी पण चांगली होती। पण सोनिया गांधींच्या दबावामुळे त्यांना हे खातं पी चिदंबरम यांच्याकडे द्यावं लागलं। यावरून आपल्याला पी चिदंबरम आणि सोनिया गांधी यांच्यातील राजकीय संबंध लक्षात येतील। यानंतर 2008 मध्ये गृहमंत्री देखील ते झाले। प्रणब मुखर्जी राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याकडे पुन्हा अर्थ खातं आलं। एकेकाळचे सर्वात पॉवरफुल मंत्री असलेले पी चिदंबरम यांच्या राजकीय जीवनाला 2014 मध्ये काँग्रेस सारखीच उतरती कळा लागली। 2014 मध्ये मुलगा कार्ती चिदंबरम यांचा पराभव, मुलावर आणि स्वतःवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे पी चिदंबरम राजकारणात असूनही नसल्यासारखे आहेत। त्यांच्या दरबारी राजकारणाच्या कौशल्यामुळे ते आजही काँग्रेसमध्ये टिकून आहेत। पण त्यांच्याकडे आता पहिल्यासारखी राजकीय ताकद राहिलेली नाही। पी चिदंबरम यांच्यानंतर दुसरं नाव आहे ते म्हणजे कपिल सिब्बल यांचं। भारतातील एक नामवंत आणि महागडे वकील म्हणून त्यांची आजही ख्याती आहे। काँग्रेसमध्ये असताना सुद्धा गांधी परिवाराचे आणि काँग्रेसचे कायदेशीर काम तेच करत, त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांचे महत्त्व होतं। यूपीए सरकारच्या काळात सिब्बल हे मानव संसाधन विकास मंत्री होते। काही काळ त्यांनी न्यायमंत्री म्हणून पण काम पाहिलं। पण 2014 नंतर काँग्रेसकडे त्यांना देण्यासाठी राज्यसभेची जागा नव्हती। त्यामुळे त्यांनी काँग्रेसमधून राजीनामा देत समाजवादी पक्षाच्या पाठिंब्याने राज्यसभेची निवडणूक लढवली। ते निवडून आले, पण आता काँग्रेससोबत त्यांचे संबंध पूर्णपणे खराब झाले आहेत। आज कपिल सिब्बल राज्यसभेत खासदार असले तरी त्यांची ओळख आता फक्त एक वकील म्हणून राहिली आहे। कपिल सिब्बल यांच्यानंतर यूपीएमधील आणखीन एक ताकदवर मंत्री म्हणजे कृषी मंत्री शरद पवार। आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून करणाऱ्या शरद पवारांनी काँग्रेस पक्षाला 3दा फोडण्याचा राजकीय किमया करून दाखवली। त्यांनी शेवटची काँग्रेस फोडली ती 1999ला सोनिया गांधींच्या परदेशी असण्याच्या मुद्द्यावरून। पण महाराष्ट्रात सत्तेत राहायचं असल्यास आपल्याला काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे लक्षात येताच शरद पवारांनी काही दिवसातच काँग्रेससोबत आघाडी केली। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीचे महाराष्ट्रात सरकारही होते। पण 2004 मध्ये केंद्रात सत्ता आल्यावर शरद पवारांना काहीतरी मोठे मंत्रिपद मिळेल ही अपेक्षा होती। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय संरक्षण मंत्री अशी अनेक पदं भूषवलेल्या पवारांना यूपीएमध्ये गृह किंवा संरक्षण खातं मिळेल असं सर्वांनाच वाटत होतं। पण सोनिया गांधींनी त्यांना यापैकी काहीच दिलं नाही। त्यांची तुलना कमी महत्त्वाच्या अशा कृषी खात्यावर राजकीय बोलवण करण्यात आली। शरद पवार यांच्यानंतर चौथे नाव येते ए.के. अँटनी यांचे। दक्षिण भारतातील काँग्रेसचे दिग्गज नेते, वयाच्या 37व्या वर्षी केरळचे मुख्यमंत्री, 3 वेळा केरळचे मुख्यमंत्री, 6 वेळा राज्यसभेचे खासदार असलेले ए.के. अँटनी यूपीएच्या काळात देशाचे संरक्षण मंत्री होते।
त्यांच्या काळात त्यांनी देशाच्या संरक्षण मंत्री म्हणून काही विशेष असं काही केलं नाही, पण त्यामुळे त्यांचे काँग्रेसमधील महत्त्व कमी झालेलं नाही। 2014 नंतरही काँग्रेसने त्यांना पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी दिली होती। AK अँटनी यांच्या समितीने काँग्रेसच्या राजकीय पुनरुत्थानासाठी काही शिफारशी केल्या होत्या, पण राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसच्या कोणतेच काम न करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांनी 2 वर्षापूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली। आज ते राजकारणात सक्रिय नाही आहेत, पण त्यांचे पुत्र अनिल अँटनी यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये प्रवेश केला आहे। पण जे पहिले 4 नेते आपण पाहिले ते सर्व काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते, पण UPA सरकारमध्ये काही युवा मंत्र्यांचा देखील समावेश होता। जितन प्रसाद तिवारी, ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट, मनीष तिवारी, शशी थरूर या युवा मंत्र्यांकडे त्यावेळी काँग्रेसचे भविष्य म्हणून पाहिलं जातं, पण आज यातील जितीन प्रसाद तिवारी यांनी ज्योतिरादित्य सिंधिया हे काँग्रेसच्या दरबारी राजकारणाला कंटाळून भाजपामध्ये गेले आहेत। ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रात मंत्री आहेत, तर जितीन प्रसाद तिवारी हे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री आहेत। राहिली गोष्ट सचिन पायलट, मनीष तिवारी, शशी थरूर यांची, या तीनही नेत्यांकडे काँग्रेसमध्ये राहुल गांधींचे स्पर्धक म्हणून पाहिलं जातं। त्यामुळेच राजकीय क्षमता असूनही ह्या तीनही नेत्यांची गळचेपी केली जात आहे। काँग्रेसला राजस्थानमध्ये पुन्हा सत्तेवर आणायचे श्रेय सचिन पायलट यांचे आहे, पण राहुल गांधींनी अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केलं। शशी थरूर आणि मनीष तिवारी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी ओळखले जातात, कधी कधी तर त्यांचे विरोधक सुद्धा त्यांची तारीफ करतात, पण आज काँग्रेस त्यांना संसदेत बोलण्याची संधी देत नाही। यामुळे हे नेते काँग्रेसच्या हायकमांडवर नाराज असल्याच्या बातम्या येतच असतात। त्यामुळे हे तीनही नेते कधी काँग्रेस सोडतील हे सांगता येत नाही। तरी तुम्हाला या UPAच्या काळात काँग्रेसचे सर्वात शक्तिशाली असणाऱ्या मंत्र्यांच्या सद्यस्थितीबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MHA MTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजला लाईक करा। धन्यवाद।